तर नागपूरमध्ये भाजपला बंडखोरीचा फटका बसला। या बंडखोरीचा थेट परिणाम माजी महापौर अर्चना डेहनकरांच्या घरी पाहायला मिळाला। पती विनायक डेहनकरांनी बंडखोरी केल्यामुळे अर्चना डेहनकरांनी पतीचं घर सोडून माहेरी त्या भावाच्या घरी निघून गेल्यात। प्रभाग 17 मध्ये काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळेंना उमेदवारी दिल्यामुळे विनायक डेहनकरांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। 2009 ते 2012 दरम्यान भाजपमुळे महापौर पद मिळाल्यामुळे पक्षाच्या विरोधात जाणं अर्चना डेहनकरांना मान्य नाही। त्यामुळे त्यांनी भावाच्या घरी राहून भाजप उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय। मी स्वतः 97 मध्ये ज्यावेळेला नगरसेवक होते तर त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेला महापौर होते आणि म्हणून पक्षासोबतच्या घडामोडी त्यांचा एकंदरीत सगळ्यात चढउतार मी पाहिलेला आहे आणि म्हणून मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बावनकुळे साहेबांवरही अशी परिस्थिती आली होती, त्यांनाही कुठेतरी थांबावं लागलं होतं आणि म्हणून जर पक्षाने ठरवलं असेल की असा निर्णय आहे तर आपण त्या निर्णयांच्या बाजूनी राहा आणि तुम्ही पक्ष उभे राहू नका। पण ते जर ठाम असेल तर मीही ठाम आहे, मला पक्षाच्या बाजूनीच त्यांच्या निर्णयाच्या बाजूनी राहायचं आहे। पक्षश्रेष्ठींच्या वगैरे मी त्या भानगडीत पडले नाही, मग ते काय आहे ते स्वतः आणि पक्ष बघेल त्यांचा काय विषय आहे। पण मी माझा निर्णय म्हणजे मी जर भारतीय जनता पक्षात काम करत असेल तर माझा हा निर्णय आहे की अपक्ष उमेदवाराच्या बंडखोरासोबत मी नाही राहणार आणि म्हणून बाजूला होऊन शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करेन।